लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शिक्षण व अंतराळ संशोधन ही पुसद शहराची ओळख। नामदार इंद्रनील नाईक। फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने शास्त्रज्ञ डॉक्टर प्रिया शेजुळे यांचा सत्कार। 12 सप्टेंबर 2025 रोजी पुसद शहराची शिक्षण आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातील ओळख ठरलेल्या डॉक्टर प्रिया अनिता अशोक शेजुळे यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये संशोधक शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल फुले शाहू आंबेडकर विचार मंच पुसदच्या वतीने विरंगुळा केंद्र पुसद येथे आयोजित सत्कार समारंभाला उपस्थित राहून डॉक्टर प्रिया शेजुळे यांचा या दैदिप्यमान व प्रेरणादायी यशासाठी सत्कार करून पुढील यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले। गहुलिया जन्मभूमीतील शेजुळे परिवार आणि नाईक परिवार यांचे अत्यंत घरोब्याचे ऋणानुबंध राहिले असल्याचे मत प्रमुख अतिथी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केले। स्वर्गीय अशोकभाऊ शेजुळे यांच्या अकाली निधनानंतर सुद्धा आमच्या भगिनी अनिताताई शेजुळे यांनी मुलांना उच्च विद्या विभूषित करून डॉक्टर प्रिया शेजुळे हिच्या माध्यमातून स्वर्गीय अशोकभाऊंचे स्वप्न पूर्ण करून आपण पालक वर्गासाठी आदर्श ठरल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला। या सत्कार समारंभाला कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यमंत्री इंद्रनील नाईक, काँग्रेस पक्षाचे साहेबराव कांबळे, फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे देवेंद्र खडसे, भोलानाथ कांबळे, शरद ठेंबरे, आनंदराव कांबळे, मिलिंद जाधव, किसन काळे, साहेबराव धबाले, नानासाहेब भवरे, सुभाष खिलारे, अर्जुन भगत, रवी तायडे, राहुल पाईकराव, गणेश भगत, गोविंद कांबळे, संतोष गायकवाड इत्यादींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। एखाद्याच्या मागे सोयी सुविधा असेल तर एखाद्याचं लक्ष येते किंवा सोयी सुविधा आहे, भरपूर काही सोयी सुविधेमुळे गेला असेल। पण आपण म्हणतो ना, राजकारण इथे कोणी सक्सेस होऊ शकते, पण सायंटिस्ट जो बनू शकतो, ज्याला डोकं असेल तोच बनू शकतो। आपण लहानपणी शाळेत होतो आणि ऐकायचो, आपण बोलता बोलता म्हणायचो की सायंटिस्ट लोक वेळे राहतात, काही विचार करतात। ते वेळे का राहतात? त्यांचं जो काम आहे। आता आईन्स्टाईनचा जर विचार केला आपण, आत्तापर्यंतच्या मानव सभ्यतेच्या इतिहासात सर्वात जास्त ब्रेनचा वापर, मेंदूचा वापर करणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे। ते पण 13.5% त्यांनी वापर केला, सर्वात जास्त वापर केला। तर मेंदूचा वापर जास्त कोण करू शकतो की तो शोध लावू शकतो, आणि शोध लावणारा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.